नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. एक्स मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू ए स्क्वेअर. आता याच्यामध्ये पुट एक्स मायनस वाय इक्वल टू यू करून घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. याची डेरिव्हेटिव्ह एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 येणार, वाय ची डेरिव्हेटिव्ह डी वाय अपॉन डी एक्स, यू ची डेरिव्हेटिव्ह डी यू अपॉन डी एक्स. मग याच्यावरून डी वाय अपॉन डी एक्स काय ते बघा. डी वाय अपॉन डी एक्स हे इकडे घ्या, डी यू अपॉन डी एक्स पलीकडे पाठवा. 1 मायनस डी यू अपॉन डी एक्स. त्याला मी आता इक्वेशन नंबर 1 लिहिते. देअरफॉर त्याच्यामध्ये चेंजेस करून घेऊया. इथे येणार यू स्क्वेअर येणार, डी वाय अपॉन डी एक्स च्या ठिकाणी येणार 1 मायनस डी यू अपॉन डी एक्स. दिस इज इक्वल टू ए स्क्वेअर. इथं पुढे कंसात लिहून ठेवा फ्रॉम 1. त्याच्यामध्ये चेंजेस करून घ्या, सिम्प्लिफाय करून घ्या, बघूया काय काय होतं. याचं यू स्क्वेअर ना आता मल्टिप्लाय करून घ्या. यू स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इंटू डी यू अपॉन डी एक्स. दिस इज इक्वल टू ए स्क्वेअर. मग हे ए स्क्वेअर इकडे घेतोय, ही पूर्ण टर्म इकडे घेतोय. यू स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर इंटू डी यू अपॉन डी एक्स हे असेल. त्याच्यामधलं डी एक्स तेवढे इकडे घेतोय आणि ही पूर्ण टर्म इकडे छेदामध्ये घेतोय. यू स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू डी यू अपॉन डी एक्स हे असं करून घेतोय. डी एक्स नाही येणार आता इकडे, कारण डी एक्स आपण पलीकडे पाठवलेलं आहे. फक्त डी यू एवढं त्या ठिकाणी शिल्लक राहील. आता ही टर्म यू स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर जे आहे ते इथं वरती ऍडजस्ट करून घेऊया पहिल्यांदाच, आणि मग नंतर आपण त्याचं इंटिग्रेशन घेऊ. म्हणजे इथं असेल यू स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डिव्हायडेड बाय यू स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. हे असेल. यांना सेपरेट डिव्हाइड करून घ्या. देअरफॉर dx इक्वल टू याने याला डिव्हाइड केलं, इथे येणार 1 प्लस ए स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू डी यू हे असेल. आता याचं इंटिग्रेशन घ्या. इंटिग्रेटिंग integration of 1 into dx, this is equal to integration of 1 plus a square upon u square minus a square into du. असे 2 मिनिटं तसंच ठेवतो. इकडं उजव्या बाजूला इंटिग्रेशन सेपरेट करून घेऊया. 1 इंटू डी यू प्लस ए स्क्वेअर कॉन्स्टंट त्याला बाहेर घेतलं, 1 अपॉन यू स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू डी यू. आता इंटिग्रेशन घेऊया या सगळ्यांचं. मग हे येणार आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, इथं एक्स येणार. इथं विथ रिस्पेक्ट टू यू आहे, इथं यू येणार, प्लस ए स्क्वेअर इंटू 1 अपॉन 2a आणि लॉग असा फॉर्म्युला वापरायचा आहे. 1 अपॉन 2a लॉग मॉड मध्ये u मायनस ए अपॉन यू प्लस ए प्लस सी हे असेल. मग यू ची व्हॅल्यू काय होती जरा बघा. सबस्टिट्यूशन एक्स मायनस वाय होतं. पुट एक्स मायनस वाय इक्वल टू यू आहे, ते इथं वापरा. देअरफॉर
एक्स इक्वल टू एक्स मायनस वाय प्लस इथं एक ए कॅन्सल होईल, म्हणजे इथे येणार ए अपॉन 2 इंटू लॉग मॉड मध्ये यूच्या ठिकाणी एक्स मायनस वाय मायनस ए डिव्हायडेड बाय एक्स मायनस वाय प्लस ए प्लस सी हे असेल. आता ह्याला फक्त जरा किरकोळ सिम्प्लिफिकेशन तेवढं करून घेऊया. याच्यातलं हे एक्स कॅन्सल होईल, हे मायनस वाय तेवढं फक्त अलीकडे घेतो इकडं, जे काय होईल वाय इक्वल टू ए अपॉन 2 लॉग ऑफ मॉड मध्ये एक्स मायनस वाय मायनस ए डिव्हायडेड बाय एक्स मायनस वाय प्लस ए प्लस सी. हे आहे असं ठेवलं तरी चालेल. समजा इथं डिव्हायडेड बाय मध्ये तुम्हाला 2 नको आहे, 2 न सरळ मल्टिप्लाय करून घ्या. म्हणजे जिथं जिथं तुम्ही सी घेतलेलं आहे त्याला मी C1 लिहितो इथं, आणि याला 2 न मल्टिप्लाय करून घेतोय. याला जर 2 न मल्टिप्लाय केलं तर इथे येणार 2y इज इक्वल टू ए इंटू लॉग ऑफ मॉड मध्ये एक्स मायनस वाय मायनस ए डिव्हायडेड बाय एक्स मायनस वाय प्लस ए. 2 ने याला मल्टिप्लाय केल्यानंतर 2C1 होणार, त्याला मी सी लिहितोय, पुढे कंसामध्ये लिहून टाका सी इक्वल टू 2 टाइम्स C1. हे त्याचं जनरल सोल्युशन. दिस इज द जनरल सोल्युशन. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. एक्स प्लस वाय into dy upon dx, this is equal to sec x square plus y square. आता याच्यामध्ये पण आपल्याला सबस्टिट्यूशन करून घ्यावे लागेल. पुट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू यू घ्यावं लागेल करून. याच्या डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, येणार 2x प्लस 2y into dy upon dx is equal to du upon dx. मग ह्याला जर तुम्ही 2 न डिव्हाइड करून घेतलं तर इकडं टर्म अशी तयार होईल एक्स प्लस वाय इंटू डी वाय अपॉन dx. इथं आपण लिहायला चुकले बघा एक्झाम्पल मध्येच, हे असं आहे फक्त, नाहीतर मग त्याचा अर्थ वेगळा होतोय. असं पाहिजे, कारण हे फक्त dy अपॉन dx हे जे आहे हे दोघच फक्त प्रोडक्ट मध्ये आहेत, नाहीतर त्याचा मिनिंग वेगळं होते. कारण इथं ती टर्म तयार झाली बघा आता, एक्स प्लस वाय इंटू डी वाय अपॉन dx इज इक्वल टू 2 न इथं डिव्हाइड करायचंय, म्हणजे हे असेल. आता तुम्ही याच्यामध्ये चेंजेस करू शकता. हीच टर्म डाव्या बाजूची टर्म इथं आहे का बघा, म्हणजे त्याच्यासाठी आपण आता सबस्टिट्यूशन करू शकतो. एक्स प्लस वाय इंटू डी वाय अपॉन dx साठी लिहा 1/2 du अपॉन dx. दिस इज इक्वल टू इथं सेक यू हे असेल. आता हे सिम्प्लिफाय करा फक्त ह्याला, हे 2 आणि dx पलीकडे पाठवतोय, सेक यू ला इकडे घेतोय, 1 अपॉन सेक यू इंटू du. दिस इज इक्वल टू 2 इंटू dx हे असेल. आता याचं इंटिग्रेशन घेऊया. हे 1 अपॉन सेक यू म्हणजेच कॉस यू करून घेऊया त्याला, कॉस यू इंटू du. दिस इज इक्वल टू 2 इंटू dx इंटिग्रेटिंग टू कॉन्स्टंट, त्याला बाहेर घ्या. कॉस यू चे इंटिग्रेशन ते येणार साइन यू. दिस इज इक्वल टू 2 इंटू 1 चे इंटिग्रेशन येणार एक्स प्लस सी हे असेल.
मग u ची व्हॅल्यू आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर साइन ऑफ असेल. So this is the general solution. Next example, cos square x minus 2y is equal to 1 minus 2 into dy upon dx. मग हे x minus 2y आहे त्याच्यासाठी सबस्टिट्यूशन करा. Put x minus 2y is equal to u differentiating with respect to x. x ची डेरिव्हेटिव्ह 1 minus 2 into dy upon dx is equal to du upon dx हे असेल. इथं सगळ्या टर्म्स व्यवस्थित तयार आहेत. एक्स मायनस 2y साठी हे लिहा. हे 1 minus 2 into dy upon dx आहे त्याच्यासाठी डायरेक्ट du असं लिहून टाका. Therefore cos square u is equal to du upon dx हे असेल. तर पुढे लिहून टाका फ्रॉम इक्वेशन 1. आता याच्यामधल्या टर्म्स सेपरेट करून घ्या. dx इकडे घेतोय, कॉस स्क्वेअर पलीकडे पाठवतोय, ते पलीकडे डिनॉमिनेटर मध्ये येणार असं होईल. Therefore dx equal to 1 upon cos square म्हणजेच एक्स स्क्वेअर u इंटू du. आता याचं इंटिग्रेशन घ्या. Therefore याचं इंटिग्रेशन येणार एक्स सेक्स स्क्वेअर u, त्याचं इंटिग्रेशन येणार टॅन u प्लस सी. आणि u ची व्हॅल्यू काय आहे बघा, u आहे एक्स मायनस 2y. हे तेवढं फक्त इथं घ्या. Therefore x equal to tan x minus 2y plus c. This is the general solution. Next example, 2x minus 2y plus 3 into dx minus x minus y plus 1 into dy. This is equal to 0. ही पूर्ण टर्म पलीकडे पाठवतोय. 2x minus 2y plus 3 into dx. This is equal to x minus y plus 1 into dy हे असेल. हे dx इकडे घेतोय म्हणजे dy अपॉन dx तयार होईल आणि ही टर्म इकडे पाठवतोय. त्यामुळे टर्म अशी येईल dy अपॉन dx इक्वल टू, बघा हे इकडे घेतलंय त्यामुळे हे अंशात येणार 2x minus 2y plus 3 divided by x minus y plus 1 हे असेल. बघा हे इकडे घेतलेलं आहे, हे ब्रॅकेट इकडे डिनॉमिनेटर मध्ये घेतलेलं आहे. Therefore dy upon dx इक्वल टू, या अंशातनं ह्या दोघांच्यातून सुरुवातीच्या दोन टर्म मधून 2 कॉमन घ्या आणि डिनॉमिनेटर मध्ये x मायनस वाय फक्त मी ब्रॅकेट मध्ये लिहितोय. त्यामुळे तुम्हाला आता याच्यामध्ये एक कॉमन पार्ट त्याच्यामध्ये दिसायला लागेल, तेवढं सबस्टिट्यूशन करून घेऊया. पुट x मायनस वाय इक्वल टू u डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. x ची डेरिव्हेटिव्ह येणार 1
मायनस y ची डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx, u ची डेरिव्हेटिव्ह du अपॉन dx. Therefore, dy upon dx equal to 1 minus du upon dx हे असेल. आता ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करू आणि त्याच्यामध्ये हे सगळे चेंजेस करूया. Therefore, dy upon dx च्या ठिकाणी 1 minus du upon dx this is equal to x minus y च्या ठिकाणी u लिहायचं आहे. त्यामुळे 2u plus 3 divided by u plus 1 हे असेल. आता du अपॉन dx इकडे घेतोय आणि ही टर्म इकडे पाठवून घेतोय. 1 minus 2u plus 3 divided by u plus 1 and this is equal to du upon dx. Therefore, ह्याचा लसावी येणार LCM u plus 1. u plus 1 ने इकडे मल्टिप्लाय करा. आता हे मायनस आहे त्यामुळे पुढच्या सगळ्या टर्म्स चेंज होतील, चिन्ह चेंज होतील त्यांची, मायनस करून घ्या त्याला. दिस इज इक्वल टू du अपॉन dx. आता याचं सिम्प्लिफिकेशन हे काय होणार बघा, u मायनस 2u येणार मायनस u, 1 मायनस 3 येणार मायनस 2 असे. याच्यातून अंशातनं तेवढं मायनस साईन तेवढं फक्त पुढे घेतोय म्हणजे मग शिल्लक राहिली तर u प्लस 2 डिवायडेड बाय u प्लस 1 दिस इज इक्वल टू du अपॉन dx. मग आता हे dx तेवढं इकडे घेतोय मायनस dx आणि ह्या टर्म इकडे घेतोय असं येईल. आता याचं इंटिग्रेशन घेऊया आणि किरकोळ ऍडजस्टमेंट करावी लागेल फक्त, जास्त काही विशेष नाही आहे जास्त त्याच्यामध्ये. इंटिग्रेटिंग मायनस बाहेर ठेवतो. हे असेल. आता याचं इंटिग्रेशन घेऊया आपण, ऍडजस्ट करावं लागेल इथं टर्म, 1-2 मिनिटं तसंच राहू दे. दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन मध्ये u प्लस 2 छेद आहे तो वरती ऍडजस्ट करतोय, पुढे -1 2 -1 म्हणजे +1 येते का बघा. हे असेल. इथं अजून अजून थोडंसं काम आहे, त्याला तसंच ठेवा. यानं सेपरेट डिव्हाइड केलं इथं येणार 1, इंटिग्रेशन पण सेपरेट करून घेतोय, यानं याला डिव्हाइड केलं असेल. सेपरेट डिव्हाइड केलेलं आहे, टर्म्स पण सेपरेट केलेल्या आहेत. आता तुम्ही इंटिग्रेशन घेऊ शकता याचं. हे -x इथे येणार फक्त u मायनस ते येणार लॉग ऑफ u प्लस 2 प्लस c हे असे येणार. बघा लक्षात येते का. आता u ची व्हॅल्यू सबस्टिट्यूशन काय होतं जरा बघा, u इक्वल टू x मायनस y होतं. वापरूया आता त्या ठिकाणी. Therefore, मायनस एक्स इक्वल टू u च्या ठिकाणी येणार x मायनस y मायनस लॉग ऑफ प्लस हे असेल. हे x पण इकडेच घ्या म्हणजे मग हे टोटल किती होते बघा, 2x होणार. हे x इकडे आल्यानंतर मायनस y मायनस लॉग ऑफ x मायनस y प्लस 2 प्लस c दिस इज इक्वल टू 0 असे येणार. दिस इज द जनरल सोल्युशन. हे जनरल सोल्युशन तयार होईल. त्याला आपण इक्वेशन नंबर वरती 1 लिहिलेला आहे, याला आपण 2 लिहूया. त्याने अजून काहीतरी पुढे विचारलंय बघा, त्याच्यात काहीतरी व्हॅल्यूज दिलेल्या आहेत.
काय सांगितले बघा पुढे, व्हेन एक्स इक्वल टू 0 आणि वाय इक्वल टू 1. त्याच्यावरून पर्टिक्युलर सोल्युशन तुम्ही तयार करू शकताय. व्हेन एक्स इक्वल टू 0, वाय इक्वल टू 1, हे जर तुम्ही याच्यामध्ये वापरलं तर हे काय होणार, 2 इंटू 0 मायनस 1 मायनस लॉग ऑफ मॉड मध्ये 0 मायनस 1 प्लस 2 प्लस सी इज इक्वल टू 0. मग हे किती होणार बघा बरं, हे झिरोच होणार, मायनस 1 आणि इथं लॉग 1 येणार, हे मायनस 1. एक मिनिट मांडूया सगळं पूर्ण. हे मायनस 1, इथलं 0 मायनस लॉग 1 येणार इथं प्लस सी, दिस इज इक्वल टू 0. मग लॉग 1 ची व्हॅल्यू पण 0च आहे, त्यामुळे लॉग 1 पण काढून टाका. मग सी इक्वल टू, देअरफॉर सी इक्वल टू 1 येते बघा. ही व्हॅल्यू परत इक्वेशन 2 मध्ये वापरायची, त्याच्यावरून तुम्हाला पर्टिक्युलर सोल्युशन मिळेल. देअरफॉर 2x मायनस वाय मायनस लॉग ऑफ x मायनस वाय प्लस 2 प्लस 1, दिस इज इक्वल टू 0. पुढे कंसात लिहून ठेवा, फ्रॉम 2. हे त्याचं पर्टिक्युलर सोल्युशन. हे त्याचं पर्टिक्युलर सोल्युशन आहे. या पद्धतीने ते कम्प्लीट होईल. नेक्स्ट पॉइंट आहे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन्स. आता होमोजिनियस तुम्हाला झालेलं आहे पेअर ऑफ लाईन्स मध्ये. जेवढे काही व्हेरिएबल्स असतील त्या सगळ्यांची सम ऑफ डिग्रीज म्हणजे त्यांच्या घातांकांची बेरीज ही सेम आली पाहिजे. आता डिग्री ऑफ आहे बघा, या टर्मसाठी किती येते, एक्स रेस टू 2 वाय रेस टू 2 झेड रेस टू 1 आहे, म्हणजे 2 आणि 2 4 आणि 1 5, ह्याची डिग्री कन्सिडर करायची 5. मग त्या इक्वेशन मध्ये ज्या काही टर्म्स आहेत सगळ्या टर्म्सची डिग्री जर सेम असेल तरच त्याला होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणतात. एक्झाम्पल दिलेलं आहे बघा इथं, बघा एक्स रेस टू 1 आहे, वाय रेस टू 1 आहे, डिग्री 1. इथं एक्स क्यूब वाय आहे म्हणजे इथं 4 येणार, इथं एक्स वाय क्यूब आहे म्हणजे इथं पण 4 येणार, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर म्हणजे इथं पण 4 येणार, याची डिग्री 4 येणार. इथं एक्स रेस टू 1 आहे, इथं टोटल 3 आहे, हे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन नाही आहे. इथे एक्स रेस टू 1 वाय रेस टू 1 म्हणजे टोटल 2, इथं पण 2 आहे पण इथं 1 आहे, त्यामुळे हे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन नाही. मग जर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन असेल तर त्याच्यामध्ये हे स्टँडर्ड सबस्टिट्यूशन वापरा. y इक्वल टू यू एक्स वापरू शकताय, y इक्वल टू व्ही एक्स पण वापरू शकताय आणि परत पुढे सोडवायचं नेहमीच्या प्रोसिजर प्रमाणे. त्यात काही विशेष नाहीये जास्त, फक्त होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन तेवढं पहिल्यांदा ओळखायला शिका, म्हणजे मग पुढं सोपं होईल प्रोसेस. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. x into sine y upon x into dy, this is equal to y into sine y upon x minus x into dx. याच्यामधल्या ह्या ज्या टर्म्स आहेत, ही साईनची टर्म, ही साईनची टर्म, यांचं डिग्रीमध्ये काही कन्सिडर करायचं नाही. इथं बघा एक्स रेस टू 1 आहे, त्यानंतर इथं वाय रेस टू 1 आहे, इथं एक्स रेस टू 1 आहे. याचा अर्थ हे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. आता ह्याला पहिल्यांदा डीवाय अपॉन डीएक्स तयार करून घेऊया. देअरफॉर डीवाय अपॉन डीएक्स इक्वल टू, हे अंशात येणार, ही टर्म पूर्ण इथं y इंटू साइन y अपॉन एक्स मायनस एक्स
आणि ही टर्म इकडे डिव्हायडेड बाय मध्ये येणार एक्स इंटू साइन वाय अपॉन एक्स हे असेल. आता हे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे ते मांडूया त्याचं एक वाक्य. दिस इज a homogeneous differential equation. Therefore, put y equal to ux differentiating with respect to x. याची डेरिव्हेटिव्ह घेऊया. dy अपॉन dx इक्वल टू यांच्यात प्रोडक्ट रूल वापरा. u आहे असं फर्स्ट फंक्शन x ची डेरिव्हेटिव्ह 1 प्लस x इंटू du अपॉन dx हे असेल. Therefore, dy upon dx equal to u plus x into du upon dx. मग आता ह्याला मी इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करतोय आणि याच्यामध्ये हे सगळे चेंजेस करतोय. अजून एक चेंज बघून घ्या. y इक्वल टू यू एक्स आहे म्हणजेच u इक्वल टू काय येणार y अपॉन एक्स येणार. मग y अपॉन एक्स दोन ठिकाणी आहे तिथे u लिहायचं डायरेक्ट. बघा लक्षात येते आणि dy अपॉन dx आहे त्याच्या ठिकाणी हे लिहायचं. हे बघा काय होईल. डाव्या बाजूला dy अपॉन dx आहे त्या ठिकाणी हे येणार u प्लस x इंटू du अपॉन dx. दिस इज इक्वल टू उजव्या बाजूला कोण कोण आहे बघा. पहिल्यांदा y आहे मग y च्या ठिकाणी येणार ux साइन u मायनस एक्स ux इंटू साइन u मायनस एक्स डिव्हायडेड बाय मध्ये डिव्हायडेड बाय टर्म काय बघा एक्स इंटू साइन यू येणार एक्स इंटू साइन यू. मग अंशातनं एक्स कॉमन घेऊया. LHS एक 2 मिनिटं राहू दे तसंच बघू परत त्याला काय करायचं ते. इथं अंशातून एक्स कॉमन घ्या म्हणजे शिल्लक राहील u इंटू साइन यू मायनस 1 डिव्हायडेड बाय एक्स इंटू साइन यू हे असेल. याच्यातले एक्स ला एक्स कॅन्सल होईल. तर हे u इकडे पाठवून घेऊया म्हणजे therefore x इंटू du अपॉन dx इज इक्वल टू u साइन u मायनस 1 डिव्हायडेड बाय साइन u मायनस u. therefore x इंटू du अपॉन dx इज इक्वल टू याचा लसा बी तो येणार साइन u ने इकडे मल्टिप्लाय करा u इंटू साइन u मायनस 1 मायनस u इंटू साइन u हे असेल. या साइन u ने इकडे मल्टिप्लाय करून घेतले. therefore x इंटू du अपॉन dx दिस इज इक्वल टू याच्यामध्ये हे u साइन u कॅन्सल होईल मायनस 1 अपॉन साइन u हे असेल. बघा लक्षात येते का. आता हे साइन u इकडे घेतोय साइन u इंटू du दिस इज इक्वल टू हे एक्स इकडे छेदामध्ये येईल मायनस 1 अपॉन एक्स इंटू dx हे असं येणार. आता याचं इंटिग्रेशन घेऊया. इंटिग्रेशन ऑफ साइन u इंटू du is equal to minus integration of 1 upon x into dx. मग साइन u चं इंटिग्रेशन येणार मायनस कॉस u. दिस इज इक्वल टू मायनस लॉग एक्स
आणि प्लस सी हे असं घ्यावं लागेल. आता याच्यामध्ये परत आपल्याला यू ची व्हॅल्यू वापरावी लागेल. यू ची व्हॅल्यू कशा पद्धतीने घेताय आता बघा त्याला. y इक्वल टू यू एक्स होतं, म्हणजेच यू इक्वल टू y अपॉन एक्स. ते फक्त इथं वापरतोय मी. मग मायनस कॉस यू, सॉरी यू च्या ठिकाणी व्हॅल्यू वापरायची आहे y अपॉन एक्स. दिस इज इक्वल टू मायनस लॉग एक्स आणि हे प्लस सी. तर ह्याला तुम्ही कसेही ऍडजस्ट करू शकता. हे मायनस लॉग एक्स मी इकडे घेतोय, म्हणजे लॉग एक्स पहिल्यांदा घेतोय, ही टर्म इथं नंतर लिहितोय अशी. दिस इज इक्वल टू सी. दिस इज द जनरल सोल्युशन. हे याचं जनरल सोल्युशन येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इंटू डी एक्स मायनस 2xy इंटू डी वाय दिस इज इक्वल टू 0. इथं पॉवर 2 आहे, इथं पण पॉवर 2 आहे, इथं 1 आहे, इथं 1 आहे, म्हणजे टोटल 2 आहे. याचा अर्थ हे सुद्धा होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. आता पहिल्यांदा ह्याला dy अपॉन dx करून घेऊया. हे पलीकडे पाठवतोय. हे dx इकडे घ्या, म्हणजे dy अपॉन dx तयार होईल. इज इक्वल टू, ह्याला इकडे घेतलं, ह्याला पलीकडे पाठवा. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2xy. आता हे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे, ह्याला इक्वेशन नंबर 1 लिहितोय. दिस इज ए homogeneous differential equation. Therefore, put y equal to ux differentiating with respect to x dy upon dx equal to the kind of u plus x into du upon dx. प्रोडक्ट रूल वापरून घेतलेला आहे. आता हे सगळे चेंजेस या इक्वेशन 1 मध्ये करायचे आहेत. देअरफॉर dy अपॉन dx च्या ठिकाणी हे लिहा u प्लस x इंटू du अपॉन dx. दिस इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस y च्या ठिकाणी ux येणार, त्याचा स्क्वेअर करायचा आहे, डिव्हायडेड बाय 2x y च्या ठिकाणी परत ux. पुढे कंसात कारण लिहून ठेवा फ्रॉम 1 तर हे सिम्प्लिफाय करून घ्या. u प्लस x इंटू du अपॉन dx. इथलं एक्स स्क्वेअर तसंच ठेवतोय, मायनस इथे येणार यू स्क्वेअर एक्स स्क्वेअर डिव्हायडेड बाय मध्ये 2ux स्क्वेअर. याच्यात काय करा, उजव्या बाजूतनं हे एक्स स्क्वेअर कॉमन घ्या, म्हणजे इथं शिल्लक राहील 1 मायनस यू स्क्वेअर डिव्हायडेड बाय हे एक्स स्क्वेअर पुढे घेऊन ठेवतोय, म्हणजे इथं शिल्लक राहील 2u. ह्याच्यातलं हे एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल. मग काय शिल्लक राहते ते मांडूया पहिल्यांदा. देअरफॉर u प्लस x इंटू du अपॉन dx इज इक्वल टू 1 मायनस यू स्क्वेअर अपॉन 2u. याच्यावरून x इंटू du अपॉन dx, हे u इकडे आणून वजा करा, मायनस यू होणार. आता पुढे सिम्प्लिफिकेशन करून घ्या. देअरफॉर x इंटू
du अपॉन dx दिस इज इक्वल टू, इथं छेदामध्ये 2u ने इकडे मल्टिप्लाय करा, हे असेल. याचं सिम्प्लिफिकेशन करून घ्या. Therefore, x into du upon dx this is equal to 1 minus 3u square divided by twice u हे असेल. आता u च्या टर्म एकत्र करूया, x च्या टर्म एकत्र करून घेऊया. Therefore, हे सगळं पूर्ण इकडे घेतोय. 2u upon 1 minus 3u square into du this is equal to dx upon x. आता ह्या 1 मायनस 3u स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह काय येईल बघा, इथं 0 येणार, हे येणार -6u येणार. इथं 2u दिसतंय, ह्याला -3 न मल्टिप्लाय आणि डिव्हाइड करूया. मग हे कसं होणार बघा, इथं मी पुढं -1/3 घेतोय आणि इथं लिहितोय -6u. बघा बरं, हे मायनस मायनस प्लस होईल, 3 ने याला डिवाइड केलं 2u बरोबर येते का तेवढं चेक करा फक्त. ही ऍडजस्टमेंट इथली महत्वाची. आता याची डेरिव्हेटिव्ह इथं तयार आहे, इंटिग्रेशन घेऊया त्याचं. इंटिग्रेटिंग -1/3 -6u divided by 1 minus 3u square into du this is equal to dx upon x. इथं पण लॉग मध्येच येणार आहे, कारण याची डेरिव्हेटिव्ह वरती आहे, त्यामुळे ह्याचं इंटिग्रेशन लॉग येणार, ह्याचं पण लॉग येणार. कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन पुढे लॉग घेऊन टाकूया. 1/3 लॉग ऑफ मॉड मध्ये 1 minus 3u square this is equal to log of x plus log c हे असेल. बघा लक्षात येते का. आता ह्याला मी 3 न मल्टिप्लाय करून घेतोय सर. -3 न मल्टिप्लाय करून घेऊया, मग हे असं होईल लॉग ऑफ असेल, देणार -3 log x येणार, -3 टाइम्स log c होणार इथं, हे असेल. मग आता ह्याला ऍडजस्टमेंट करावी लागेल अजून थोडीशी, त्याशिवाय तर काही हे सहजासहजी पाठ सोडणार नाही. ह्याला अलीकडे घेऊया इकडं आणि हे 3 वरती पाठवूया. 1 मिनिट. लॉग ऑफ मॉड मध्ये हे असेल मायनस लॉग ऑफ याचा क्यूब तर मायनस हे असेल. ही टर्म अलीकडे घेते, दिस इज इक्वल टू, आता परत आणि वेगळा कॉन्स्टंट कन्सिडर करण्यापेक्षा इथं काय करूया, इथं प्लस करतोय आणि हे मायनस इथं पाठवतोय. बघा कळतंय का, म्हणजे -3 वरती घेतले. मी ह्याला लिहितोय आता लॉग सी लिहितोय, व्हेअर सी इक्वल टू c1 रेस टू -3. ऍडजस्ट करावं लागेल, काही ना काहीतरी ऍडजस्टमेंट तुम्हाला ह्या कॉन्स्टंट साठी कराव्या लागतील. आता इथं बघा, इथं हे दोन्ही टर्म अशा पद्धतीनं आलेल्या आहेत, त्यांचा प्रोडक्ट करून घेऊया. आता लॉग एम प्लस लॉग एन आहे, त्यामुळे लॉग इन टू ब्रॅकेट 1 minus 3u square इंटू एक्स क्यूब हे असं घ्यावं लागेल. दिस इज इक्वल टू लॉग सी. हे दोन्ही बाजूचे लॉग आता काढून टाका.
1 minus 3u square into x cube. This is equal to c. हे असेल. आता u च्या ठिकाणी मला सबस्टिट्यूशन करावे लागेल. y इक्वल टू ux आहे. मग याच्यावरून u इक्वल टू काय येणार? y अपॉन x येणार. मग ही व्हॅल्यू याच्यामध्ये वापरूया आपण. तर हे फक्त आपल्याला एवढं पुढं सोडवावं लागेल. u च्या ठिकाणी y अपॉन x वापरूया याच्यामध्ये. 1 मायनस 3 इंटू y अपॉन x ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू एक्स क्यूब. दिस इज इक्वल टू सी. या पद्धतीने याचं थोडंसं सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. आता हे काय होणार? 1 मायनस 1 मायनस 3y स्क्वेअर डिव्हायडेड बाय एक्स स्क्वेअर असं करून घेतोय सेपरेट एक्स क्यूब. दिस इज इक्वल टू सी. आता इथलं सिम्प्लिफिकेशन करून घ्या. ते काय होणार? एक्स स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर डिव्हायडेड बाय एक्स स्क्वेअर इंटू एक्स क्यूब इज इक्वल टू सी. याच्यामध्ये किरकोळ सिम्प्लिफिकेशन होईल. हे एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल. इथं फक्त एक्स शिल्लक राहील. मग हे एक्स तुम्ही असं नुसतं बाहेर ठेवलं तरी पण चालेल, किंवा ह्या एक्स न आत मल्टिप्लाय करून घेतलं तरी चालेल. एक्स क्यूब मायनस 3xy स्क्वेअर इक्वल टू सी. दिस इज द जनरल सोल्युशन.